मालक देखील व्यासपीठावरती आपले यथोचित मानसन्मान करण्यात येईल। या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष आभार मानत असताना खऱ्या अर्थानं साई भक्त माजी नगरसेवक दीपक बाबा हंडे साहेब यांचे विशेष आभार। विकी भाऊ गुलाबशेठ पारके युवा सेना प्रमुख जुन्नर तालुका यांचे विशेष आभार। उल्लाजी कामते साहेब चिकन लेग पीस यांचे विशेष आभार। हेमंतजी बनियाल धमाका क्रिकेट क्लब दिल्ली यांचे विशेष आभार। 70-70 स्पोर्ट्स तारिक भाई सय्यद यांचे विशेष आभार। जिथे अमरजी परुळेकर साहेब ताई पॅकर्स यांचे विशेष आभार। गुरुनाथजी सामंत साई भक्त यांचे विशेष आभार। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली। 71चा करायचा पाटलाख लेफ्ट हँड दरबाडा स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय। सॅम्युअल्स लक्ष वेधून एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत येऊ द्या। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू पडेल ऐश्वर्य सुर्वे बाबा। पहिला बॉल पहिला चेंडू खाली राहिला। यस्टनच्या पाठीमागे अक्षरशः अभिषेक लोटांगण घेत असताना पाहायला मिळाला, कारण चेंडू अगदी सरप्राईज राहिला, खाली राहिला, कमी गतीने पाहायला मिळाला। वेगाने गोलंदाजी करणारा ऐश्वर्यचा हा चेंडू जो मात्र खाली राहत असताना पाहायला मिळतोय। घोषांकित क्षेत्रामधून रन्स मिळते 1। वाईट बॉल आहे, अतिरिक्त धाव इथे येत असताना पाहायला मिळेल। संघाची धावसंख्या 2 धावा धावफलकावरती आहेत। उजव्या हस्तीच्या बाहेर कट केलाय, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावरती दिली आहे दस्तक। धावा येतील त्याच्यावर, सुरुवात दमदार वजनदार शानदार। कव्हरच्या क्षेत्रामध्ये उजव्या हस्तीच्या बाहेर कट केला आणि कव्हरला खेळत असताना एक नजाकत भरा स्ट्रोक मनगट वळवत असताना अगदी चौकार ठोकलाय। चौकाराच्या मदतीने अभयच्या बॅटमधून संघाची धावसंख्या 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळते। 71चा पाठलाग करत असताना पार्टनरशिप बिल्ड करणं किंवा मोक्याच्या क्षणी मोठे फटकेबाजी करणं या गोष्टी महत्त्वाच्या राहतील। उजव्या हस्तीवरती या वेळचा चेंडू शेवटच्या क्षणाला कट केला, दिशा दिली, रन्स इथे मिळत असताना पाहायला मिळते ती केवळ एक संघाची धावसंख्या 6 धावा धावफलकावरती आहेत। घोषांकित क्षेत्र डिक्लेअर झोन। एकेरीच्या मदतीने 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। आर्या धीरा स्मॅशर टिळकनगर टीम साठी आपण एक विशेष अशी ही भेट वस्तू आपण देत आहोत। लिजंड ट्रॉफीची आकर्षक भेट वस्तू जी मात्र देण्यात येत असताना पाहायला मिळते। संघ मालक या वेळचा चेंडू डाऊन द ग्राउंड खेळले, क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आला। प्रीतम परत फेकी करेल, तत्वर मिळवलेली एकेरी धाव इथे पाहायला मिळते। या स्पर्धेने भरभरून प्रेम दिलं, क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करणारा क्रिकेट। कालच्या दिवशीची सेमीफायनलची मॅच आठवते, कालच्या दिवशी केतन मात्रेने केलेल्या अर्धशतकाची खेळी आठवते, किंवा अनेक मग अविस्मरणीय खेळी या मैदानावरती खेळलेल्या प्रत्येक खेळाडूच्या या नेहमी आठवाव्याशा वाटतात। परंतु आज या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणारी हे संघ मालकांसाठी विशेष भेट वस्तू ही देखील तितकीशी स्मरणात राहील। ऑन साइडला लांबलचक केलेला हा फटका इथे पाहायला मिळतोय। ज्या वेगाने आला ना त्या वेगाने केलेला स्ट्रोक होता, परंतु रन्स मिळतील त्या केवळ 2 थापा। ज्या पद्धतीने त्याची बॅट इथे खांद्याच्या पाठीमागून त्याने स्वांग केली, ऑन साइडला केलेला हा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला, जणू काही इरादे त्याने स्पष्ट केलेत। धावफलकावरती धावा आहेत त्या 10। पुढचा चेंडू आणखीन एक बॅटची लिडिंग एज घेतली, एलिव्हेशन मिळालंय, लांबलचक उत्तुंग षटकार। पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहत आहोत 16 धावा धावफलकावरती आहेत। आपण एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत। US उमेश 11 भांडूप स्ट्रायकर टीमचे सर्वेसर्वा ज्यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत। भांडूप स्ट्रायकर टीमचे सर्वेसर्वा ज्यांचा एक विशेष सन्मान, एक विशेष पगडी देऊन आपण करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। आदरणीय साजनजी पाटील सर यांचे लक्ष वेधूयात, आपला एक विशेष सन्मान करण्यात येईल। या आपण देखील
कृष्णा येतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 16 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. जो आस्किंग रेट हवा होता तो इथे मिळाला, जो मोमेंटम हवा होता तिथे मिळालेला पाहायला मिळतं. सुरुवात चांगल्या रीतीची झाली आहे. प्रतिस्पर्धेने जर काही इथे चांगल्या धावा बनवू शकतात तर आपणही उत्तरार्धादाखल बनवू शकतो आणि निश्चितच इथे त्याच रीतीचा खेळ पाहायला मिळाला. अभयने चांगली बॅटिंग केली परंतु थापाच्या बॅटमधून येणारा 2 स्ट्रोक हे कुठे ना कुठेतरी त्याचे इरादे स्पष्ट करून गेलेत. यावेळेला देखील ऑन साईडला केला गोशांकित क्षेत्र. रन्स इथे मिळेल ती केवळ एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारत असताना जिथे 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दुसरं षटक, पहिला चेंडू, पहिला पूर्वार्धाचा एकंदरीत विचार केला तर पूर्वार्धाच्या पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा आल्या होत्या परंतु उत्तरार्धातील पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाला हाणलं जणू काही. ऐश्वर्य सूर्यवरती तुटून पडलेला थापा ज्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. अभयच्या बॅटमधून एक चौकार देखील पाहायला मिळाला. यष्टांना खेटून उभा आहे अभिषेक. पुढचा बॉल कृष्णा कमी गतीने हलक्या हाताने इथे पाहायला मिळाला. बॅकफुटवरती येऊन कट करण्याचा प्रयत्न परंतु बॉडी लाईन गोलंदाजी कोणत्याही स्वरूपाची मुभा न देणं, अशा स्वरूपाची गोलंदाजी करणं हीच बंधनकारक राहील कारण अशा स्वरूपाचे चेंडू तुम्हाला निश्चितच विजय मिळवून देतील किंवा अगदी त्याच वेळेला अशा स्वरूपाचे चेंडू तुम्हाला धावा रोखण्यामध्ये मदत करतील. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारत असताना जाऊन पोहोचते. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी बोर्ड. धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळाल्या. तर रमेश कामी अर्थात थापा या नावाने त्याला प्रसिद्धी मिळाली परंतु रमेश कामी काय स्ट्रोक आला होता त्याच्या बॅटमधून ऑन साईडला. प्रवीण तांबेंच्या अकॅडमी मध्ये खेळणारा खेळाडू उसळी घेणारा हा बॉल पुन्हा एकदा इथे पाहायला मिळतो. टेकअप घेतलाय, बाउन्स इथे प्राप्त केलाय खेळपट्टीने. फिरकीपट्टू कृष्णा आपल्या बोटांची जादू इथे बिखेरत असताना पाहायला मिळतोय कारण जास्तीचे चेंडू ज्या वेळेला पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच जलद गतीचे गोलंदाज हे गोलंदाजी कारगर साबित राहते परंतु फिरकीपट्टूलाही वाव आहे तिथे दाखवून दिले आहे कृष्णाने. यावेळेचा चेंडू बॅटची लिडिंग एज घोषांकित क्षेत्र. पुन्हा एकदा रन्स मिळेल ती केवळ एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारत असताना 19 धावा, 19 रन्स ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळतात. 19 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक दुसरं. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या होत्या, या षटकामध्ये केवळ 3 आल्यात. पहिल्या 5 चेंडूमध्ये गोलंदाजाला कोणतीही संधी दिलेली नाही आहे. गोलंदाजाने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे कृष्णा. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला पॅरलर फ्लॅट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सुनील चावरीच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा षटकार. कृष्णा त्रिपाठीने पहिल्या 5 बॉलवरती केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या परंतु कृष्णा त्रिपाठीने टाकलेला एक बॉल जो स्लॉट मध्ये आणि ऑन साइडला सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळाला. हे विविध कॅमेरा अँगल्सने आपण पाहतोय. ऑन साइडला हा स्ट्रोक इथे पाहायला मिळाला होता. बॅटच्या टोला लागला परंतु एलिव्हेशन प्राप्त केलं आणि सुनील चावरीच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. 25 धावा धावफलकावरती आहेत पूर्वार्धाच्या तुलनेमध्ये. या जिथे उत्तरार्धामध्ये पूर्वार्धामध्ये 2 षटकामध्ये रन्स आल्या होत्या त्या केवळ 21. उत्तरार्धाचा एकंदरीत विचार केला तर 25 आल्यात पहिल्या 2 षटकांमध्ये. करंट रन रेट 12.50च्या सरासरीने रन रेट पुढे सरकत असताना जे पाहायला मिळत आहे लेफ्ट हँडर बॅटर अभय जयस्वालच्या बॅटमधून निघणारे स्ट्रोक हे महत्वाचे राहू शकतील कारण या वर्षीच्या हंगामामध्ये फॉर्मामध्ये अभय जयस्वाल. घोडबंदर धमाकामध्ये बेस्ट बॅटरचा पुरस्कार त्याने घेतलाय. या मॅच मध्ये हे दोन्ही खेळाडू तितकेसे महत्वाचे राहणार आहेत. गोलंदाजीमध्ये सोहेल याला पाचारण करण्यात येते. षटक क्रमांक तिसऱ्या षटकाच्या दरम्यान पुढचा बॉल सोहेल. लोअर फुल टोज आहे. डाऊन दी ग्राउंड. लांब लचक उत्तुंग चेंडू सीमारेषेच्या बाहेर आकाशाला जणू बुक्की मारत. नो बॉल. त्यावरती षटकार. रमेश कामी
रमेश कामी इथे संघासाठी कामी आलाय असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने त्याच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळालेत, मागील 2 बॉलवरती त्याने खेळलेले 2 षटकार हे तितकेसे महत्वाचे आहेत. तेही नो बॉल आला या चेंडूवरती. इथे मोठे फटकेबाजी निश्चित पाहायला मिळेल. पहा वेस्ट टाईट हे देखील क्लिअर केलं जातं. दूध का दूध, पाणी का पाणी, 70-70ची कहाणी जी ऑन स्क्रीन आपण पाहिली. 32 धावफलकावरती रन्स आल्यात. पहिल्या बॉलवरती 7. वेगाने टाकलेला हा चेंडू इथे पाहायला मिळाला, खाली राहिला, अगदी पायावरती येऊन आढळलाय. प्रवीण तांबेंच्या अकॅडमी मध्ये खेळणारा खेळाडू रमेश कामी थापा या नावाने जास्तीच्या प्रसिद्धीसाठी आलेला रमेश चांगल्या दर्जाची बॅटिंग सध्याच्या घडीला करतोय. परंतु अभयलाही चांगल्या रीतीचा खेळ करून दाखवावा लागणार आहे. या वर्षीच्या हंगामामध्ये ज्या पद्धतीने घोडबंदर धमाका बिग बॅश मध्ये ज्या पद्धतीने तो खेळलाय ना, बेस्ट बॅटरचा पुरस्कार देखील त्याच्या नावावरती अभय जयस्वाल. त्याला देखील बॅटिंग करणं तितकंसं महत्वाचं राहील. पार्टनरशिप बिल्ड केली जाते. 33 धावफलकावरती जे पाहायला मिळतात 71चा करायचा पाठलाग. पूर्वार्धामध्ये नानाने खेळलेला खेळी ही कुठे ना कुठेतरी व्यर्थ जाते की काय असंच वाटू लागलंय, असंच भासू लागलंय. विकेट मिळवाव्या लागतील कारण आघाडीची जोडी फोडणं हे महत्वाचं राहील. ही पार्टनरशिप बिल्ड जी काही होती ना त्याला ब्रेक लगावणं गरजेचं असणार आहे. पुढचा बॉल अभय जयस्वालसाठी. डाव्या यष्टीवरती वेगवान चेंडू इथे पाहायला मिळतोय. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. अतिरिक्त धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. यस्टनच्या पाठीमागे शाहीन शेखला आपण पाहतोय. अतिरिक्तच्या मदतीने 34 धावफलकावरती आहेत. पूर्वार्धामध्ये पहिल्या विकेटसाठी कोणत्याही स्वरूपाची रन्स मिळालेली नव्हती आणि अशा स्वरूपामध्ये पहिला विकेट प्राप्त झाला होता. या आपण स्वागत करूयात. आगतम स्वागतम सुस्वागतम. अगदी चिकन लेग पीस या नावाने प्रसिद्ध असणारे संपूर्ण जगभर उल्हास मामा कामते यांचे देखील आगमन होत असताना पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु मैदानाच्या आतमध्ये घडते तरी काय, कोणत्याही स्वरूपाची साथ नशिबाने अद्याप दिलेली नाही आहे. क्षेत्ररक्षण करत असताना US उमेश 11 खार या टीमला रन्स मिळतात त्याच्या नशिबाची साथ. चौकार अभय जयस्वाल नावाचं डेडिकेशन मैदानाच्या आतमध्ये जे पाहायला मिळत आहे. चिकन लेग पीस उल्हास मामा कामते साहेब यांचं देखील आगमन होत असताना या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. आणि अगदी आदिवासी हेअर ऑइल खऱ्या अर्थानं जर का तुम्हाला घनदाट अशी केस हवी असतील तर आदिवासी हेअर ऑइल हे देखील वापरायला विसरू नका. मामांनी काही दिवसापूर्वी स्वतःची त्यांची एक व्हिडिओ आली होती, त्यावरती त्यांनी डेमो दाखवला होता की माझ्याकडेही माझी केस आहेत. मैदानाच्या आतमध्ये रन्स येत असताना अभय जयस्वालची बॅट टळपती. 11 चेंडू 18 धावसंख्येवरती तो नॉट आउट आहे. 4 चेंडू 14 धावा रमेश कामीच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. थापा आणि अभय जयस्वाल या नावामध्ये ना नेहमीच डेडिकेशन पाहायला मिळालं. जयस्वाल नावामध्ये खूप गोष्टी इथे निश्चितच पाहायला मिळाल्या कारण यशस्वी जयस्वालने केलेली कामगिरी अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिली. हाफ ट्रॅक करत होता ऑन साईडला इथे अभय जयस्वालच्या बॅटमधून रन्स मिळेल ती केवळ 1. घोडबंदर धमाकामध्ये खेळलेला खेळ धमाका अद्याप अभय जयस्वालचा चालू असलेला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताचा आणखीन एक विध्वंसक खेळाडू. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 39 धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू हाफ ट्रॅक करतो ऑन साईडला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 40 धावफलकावरती आहेत. 31ची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये विजयासाठी. 31 रनों की जरूरत. इस मैच को इस मुकाबले को जीतने के लिए 31 रन और यहाँ से बनाने. फलंदाजी चांगल्या दर्जाची होती. दोन्ही फलंदाजांनी सिंगल डबल वरती तितकंसं प्राधान्य दिलंय. वेळ प्रसंगी मोठे फटकेबाजी केली आहे. कुतूहलाचा विषय हा राहतो ना की क्रिकेटमधील ताळतम्य बाळगलं या दोन्ही खेळाडूंनी. 40 धावफलकावरती आहेत. पहिल्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी. पुढचा बॉल शरीरापासून दूर ठेवला. कमी गतीने चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करणारी गोलंदाजी जी इथे पाहायला मिळते. रमेश कामीच्या विरोधामध्ये हा चेंडू कामी आला आणि चांगल्या दर्जाचा बॉल फिंगर रोल केली. उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला. दुरून टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळाला. बॅट आणि बॉल मधील सोशल डिस्टन्सिंग चांगल्या रीतीने मेंटेन केलं गोलंदाज सोहेलने.
डॉट बॉल आलाय. 40 धावा धाव फलकावरती आहेत. 40 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू यावेळेला खाली राहतोय. यष्टिरक्षकाचा वेध घेतो. या षटकाचा एकंदरीत विचार केला पहिल्या 2 षटकांच्या तुलनेमध्ये हे षटक हे कम खर्चिक राहिलं. 14 धावा या षटकामध्ये आल्या. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 40 धावा धाव फलकावरती आहेत. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 31 ची गरज. आने वाले 18 गेंदे जीत के लिए 31 रनों की जरूरत. पूर्वार्धाचं कंपॅरिझन आपण पाहत आहोत. 3 षटकांमध्ये 39 धावाला 3 होते. एकंदरीत विकेट जास्तीचा गमावल्या होत्या. हा एक फॅक्टर राहिला म्हणून की काय उमेश 11 US उमेश 11 कार ही टीम थोडीशी बॅकफूटवरती गेली. 40 धावा आल्यात बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला आर्या अधिराज स्मॅशर टिळक नगर या टीमच्या. परंतु जमेची बाजू ही आहे ना की दोन्ही आघाडीच्या फलंदाजांनी चांगल्या दर्जाची बॅटिंग केली आहे. अभय जयस्वाल आणि रमेश कामी. चाळीस धावा धाव फलकावरती आहेत. ऐश्वर्य सुर्वेने महागडी गोलंदाजी केली होती. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या अभयच्या विरोधात. हाफ ट्रॅकर उजव्या सीवरती यावेळेला रूम बनवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. रन्स इथे केवळ 1 प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारत असताना 41 धावा धाव फलकावरती आहेत. 30 ची अजूनही आवश्यकता आहे. 17 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल तर इथे धावा रोखाव्या लागतील ऐश्वर्य सुर्वेला. हे षटक महत्वाचं आहे. संघाच्या तुलनेमध्ये एकंदरीत आपण पाहिलं ना तर हे षटक निर्णायक आणि महत्वाचं राहील. कारण इथे धावाही थांबवायच्या आहेत आणि विकेटही मिळवायच्या आहेत. आणि याची संपूर्णतः जबाबदारी जिथे प्रथमेश पवारने ऐश्वर्याच्या नावावरती सुपूर्द केली आहे. उद्वैशीच्या बाहेर खोला टाकलेला बॉल इथे पाहायला मिळतोय. रन्स मिळणार नाही. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. अचूक टप्पा नियंत्रित बद्ध केली जाणारी गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये यशाचं गणित उलगडतंय. खऱ्या अर्थानं ज्या अशा स्वरूपाचे चेंडू हवे होते जास्तीचे वेगाने गोलंदाजी न करता फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेरील चेंडू हातानं बंधनकारक. आणि आता मात्र तेच केलं. यावेळेला कवचला केला डीप एक्सचा कव्हर. बाउंड्री लाईनच्या बाहेर एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. रमेश कामी थापाच्या बॅटमधून षटकार. उजव्या सीच्या बाहेर बॅटची स्वांग चांगल्या रीतीने इथे पाहायला मिळाले. कवचला जागा बनवली. षटकार टोकला रमेश कामेने. संघाची धावसंख्या 47 धावा धाव फलकावरती आहे. थापाच्या बॅटमधून येणारा षटकार 47 धावा पहिल्या विकेटसाठी. अभय 14 बॉल 21 धावा. रमेश कामे 8 चेंडू 20 धाव संख्येवरती नॉट आउट खेळतोय. 47 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या विकेटसाठी पहिल्या मॅच मध्ये 50 धावांची भागीदारी पाहायला मिळेल की काय ते चित्र आणि हे प्रश्नांचं उत्तर काही क्षणामध्ये. हाफ ट्रॅकरचा बॉल ऑन साइडला इथे केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव निश्चित दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. वेगाने सेकंड रन साठी पलटलेत अभय. वेगाने धावत असताना इथे पाहायला मिळाला. रन्स कंप्लीट केला त्याने 2. 49 धावा धाव फलकावरती. 9 चेंडू 22 धाव संख्येवरती नॉट आउट खेळतो रमेश. थापाने जो काही खेळ केलाय आपण आल्याची जाणीव त्याने करून दिली आहे. प्रतिस्पर्धी संघाला जरूर त्याने हे सांगण्याचा प्रयत्न केला की नाही चालणार रणबंदी. आणि जरूर त्याने झुगारलेली रणबंदी पाहायला मिळाली. 49 रन्स ऑन दी बोर्ड. 71 रनचे टार्गेट इथे पाहायला मिळत आहे. ऐश्वर्य महागडा राहिला. अद्याप विकेट तो मिळू शकलेला नाही. 23 धावा त्याने खर्च केलेल्या पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल खोला टाकला. मनगट वळवतात. ऑन साइडला केलाय. 50 धावांची भागीदारी. 50 कम्स अप. पहिल्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी रचणारे हे 2 फलंदाज अभय आणि रमेशने पहिल्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी रचली आहे. आणि या स्पर्धेतली पहिली 50 धावांची पहिल्या विकेटची पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली आहे दोन्ही फलंदाजांनी. 50 धावा धाव फलकावरती. 21 ची आवश्यकता. लोअर फुल टोस उजव्या सीच्या बाहेर.
रन्स इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते ती केवळ एक. येणारे 12 बॉलचा खेळ अद्याप शेष आहे. 12 चेंडू आणि 20 ची आवश्यकता. आने वाली 12 गेंदे और जीत के लिए 20 रनों की जरूरत. 12 चेंडू आणि 20 ची गरज. मॅच बनू शकते. मोमेंटम कोणत्याही क्षणाला शिफ्ट होऊ शकतं. क्रिकेटचा खेळ आहे. शेवटच्या क्षणापर्यंत सामना जाईल यात तीन मात्र शंका नाही आहे. येणारे 12 बॉल 20 ची गरज. बारा चेंडू आणि 50 ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 20 ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. कालच्या दिवशीतील 50 धावा गोळा करणारा खऱ्या अर्थानं केतन वामन मात्रेला आपण पाहिलं. बादशाह या नावाने त्याला कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये संबोधलं जातं. त्याने पहिलं अर्धशतक टोकलं या स्पर्धेतलं. अद्याप अर्धशतक नाही परंतु अर्धशतकाची कमाई या दोन्ही फलंदाजांनी इथे पहिल्या विकेटसाठी केली आहे. सूर्या येतोय गोलंदाजी मार्कवरती. 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 20 धावसंख्येची. सामना बनेल यात ती मात्र शंका नाही. विकेट मिळवाव्या लागतील. अगदी त्याच वेळेला ही आघाडीची जोडी आहे ना ही कोंडी फोडणं गरजेचं राहणार आहे. आघाडीच्या दोन्ही फलंदाजांनी जो काय खेळ केला आहे. रमेश कामीचे स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी होते. त्याने केलेला पूल त्याने केलेले हुक हे पाहण्याजोगे राहिले आहेत. आणि जणू काय आपण आल्याची जाणीव त्याने पुन्हा एकदा करून दिली आहे. ज्या पद्धतीचे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. लेदर बॉलचा खेळाडू हे ना नेहमी रबर बॉल क्रिकेटमध्ये परिपक्वता त्यांच्या अंगी ठासून भरलेली पाहायला मिळत आहे. हँड कॉर्डिनेशन पाहतच बनतं. आणि त्यापैकी एक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना रमेश कामीला आपण पाहत आहोत. 10 बॉल 23 वरती तो नॉट आउट करतो सूर्या. कमी गतीने टाकला गेलेला बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉलने सुरुवात झाली या षटकाची. निर्धाव चेंडूने सुरुवात होत असताना पाहायला मिळते. सामना निश्चितच चांगल्या धाटणीचा होईल यात ती मात्र शंका नाही. रमेश कामी या विरोधामध्ये एक षडयंत्र रचलंय गोलंदाजीने. कारण कमी गतीचे चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर केली जाणारे गोलंदाजी अद्याप पाहायला मिळाले. आणि यावरती कुठे ना कुठेतरी चाचपडत असताना रमेश पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल देखील खाली राहिला. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. विकेट सॅक्रिफाईस करतोय की काय इथे रमेश. रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू क्रमांक पहिला थापा बाद. ही धाव जोखीम भरी होती परंतु ही धाव अंगलट देखील येऊ शकते. ही चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न यष्टिरक्षकाच्या हाती चेंडू जाऊन विसावला. शाहिद शेखला पण ते यष्टीच्या पाठीमागे पाहिलं. फेकी करण्यात आली. तद्वर मात्र रन्स घेत असताना थापा रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे बाद झालाय. बॅटर इन अक्षय दत्तात्रय पवार. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. सावळेश्वर सावळा या गावाला बिलॉंग करणारा अक्षय पवार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल येत असताना पाहायला मिळतोय. स्वतःच्या नावाची दखल टेनिस क्रिकेट विश्वाला घेणं भाग पाडणारा खेळाडू. कारण नागपूरची बुटीबुरीची स्पर्धा मला आठवते. त्या स्पर्धेमध्ये त्याने केलेली विध्वंसक खेळी आणि तिथून आकाश चोप्राने या नावाची दखल घेतली आणि तिथून टेनिस क्रिकेट विश्वाने देखील 21 धावा फलकावरती आहेत. सूर्या पुढचा बॉल 51 आहेत. हा फ्रॅकर बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर अभयच्या बॅटमधून षटकार. स्वतःकडे स्ट्राइक घेतली जिम्मेदारी घेतली आणि स्ट्रोक देखील मोठा येत असताना अभयच्या बॅटमधून इथे पाहायला मिळालाय. काय फटका केला. काय स्ट्रोक पाहायला मिळाला. ताकदीचा वापर केला. टायमिंग तितकीशी प्रॉपर पाहायला मिळाली. षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या वेगाने वाढेल. 57 धावा फलकावरती आहेत. या मॅच मध्ये अजूनही विजयासाठी 14 ची गरज. 9 चेंडू आणि 14 धावा. अभय ज्या पद्धतीने तो खेळतोय ज्या पद्धतीने त्याचे स्ट्रोक सिलेक्शन्स राहिलेत ऑन साइडला त्याच्या बॅटमधून निघणारा हा षटकार इथे चांगल्या स्ट्रोकची जाणीव करून दिली आहे. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर गुडलेन स्पॉटवरून राईज झाला. अगदी कमी गतीने हा बॉल पाहायला मिळाला. चांगल्या धाटणीचा डिलिव्हर केलेला चेंडू आतमध्ये वळण घेणारा पाहायला मिळतोय.
इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न निश्चितच हाणून काढला गोलंदाजाने. सूर्याने मागील 4 बॉलमध्ये केवळ 6 धावा अद्याप खर्च केलेल्या पाहायला मिळाल्यात. अपवाद वगळता षटकार त्याच्या विरोधात आला. उर्वरित 3 चेंडू त्याने निर्धाव स्वरूपाचे देखील हाताळलेत. ही बाब देखील तितकीशी महत्वाची आहे. त्याला लय सापडले, टप्पा सापडलाय, सूर गवसलाय त्याला गोलंदाजीतील आणि त्या टप्प्यावरती त्याला गोलंदाजी करणं बंधनकारक आहे. 14ची गरज. पुढे सरसावला, लोड फुलटोस बॉल, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, कहाणी में ट्विस्ट, आणखीन एक झेल. खेळाडू क्रमांक बाद होईल दुसरा. अभय, एक मोठी मासी जायला अडकली आहे. खेळाडू क्रमांक दुसरा देखील बाद. अविश्वसनीय झेल मैदानाच्या आतमध्ये घेत असताना मुन्ना शेखला आपण पाहिलं. त्याने कॅच नाही तर ही मॅच टिपली असंच म्हणावं लागेल. हा झेल नाही तर ही मॅच आहे. महत्वाचा खेळाडू इथे बाद होत असताना पाहायला मिळतो. आघाडीची जोडी फोडली आहे या षटकामध्ये. 2 विकेट मिळवल्यात सूर्याने आणि 2 विकेट मिळवत असताना मॅच मध्ये कमबॅक देखील करून दिलं त्याने. 6 धावा अद्याप त्याने खर्च केलेल्या पाहायला मिळाल्यात. परंतु जमेची बाब ही आहे की त्याने 2 विकेट देखील मिळवल्यात. 6 धावा खर्च करत असताना 5 चेंडूमध्ये येणारे 7 बॉल. आता मात्र 14ची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बॅटर झेद. यावेळेचा चेंडू बिग वन इथे पाहायला मिळतोय. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. उर्वरित 6 चेंडू. आता मात्र 13ची आवश्यकता. 6 गेंदे जीत केले, 13 रनों की जरूरत. कृष्णाला पाठीमागे ठेवलं होतं. ज्या कृष्णा त्रिपाठीने पहिल्या षटकामध्ये एकंदरीत आपण पाहिलं होतं रन्स खर्च केल्या होत्या 9. एक षटकार त्याच्या विरोधात आला होता. जाणीवपूर्वक त्याला शेवटच्या षटकासाठी राखून ठेवलं होतं की काय. प्रथमेश पवारने 6 बॉल 13ची आवश्यकता या मॅच मध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपलं ब्रह्मास्त्र इथे बाहेर काढलाय फिरकीचा जादूगार. परंतु तो कशा रीतीची गोलंदाजी इथे करेल, कारण राईट हँडर बॅटर स्ट्रायकर एंडवरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय अक्षय दत्तात्रय पवार आणि त्याला करावी लागेल इथे बॅटिंग. शेवटच्या षटकामध्ये त्याला सामना इथे जिंकून देणं गरजेचं असणार आहे. 6 बॉल 13ची आवश्यकता. अनेक वेळेला संघाचा अडचणीमधून संघाला बाहेर काढण्यामध्ये ज्या खेळाडूला महारथ प्राप्त झालेला खेळाडू अक्षय पवारला आपण स्ट्राईक एंडवरती पाहतोय. आज त्याला त्या अविस्मरणीय क्षण आपल्या आयुष्यातील आठवाव्या लागतील. त्याने केलेली फलंदाजी आज पुन्हा एकदा आठवावी लागेल आणि त्या धाटणीची फलंदाजी करत असताना संघाला विजय मिळवून द्यावा लागणार आहे. 6 बॉल 13ची गरज. 6 चेंडू 13 धावा. कृष्णा त्रिपाठी गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा दाखल होतोय. ज्याच्या गोलंदाजीवरती पहिल्या षटकामध्ये फलंदाजांना अक्षरशः थया थया नाचवलं. 9 धावा केवळ खर्च केल्या होत्या. अभयचा षटकार वगळता. पुढचा बॉल कमी गतीने आडवा पाटणे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. ऐश्वर्य सुर्वे चेंडूच्या खाली येतोय. झेल जरूर झालेला नाहीये परंतु डेडिकेशनची दाद द्यायला हवी. प्रयत्न आवडले असतील ना तर टाळा व्हायला काही हरकत नाहीये मित्रांनो. काय कमिटमेंट आहे, काय डेडिकेशन आहे पहा. संपूर्ण समर्पण इथे पाहायला मिळाले ऐश्वर्या सुर्वेजी. आणि म्हणून की काय केले अनेक वर्ष उमेश इलेव्हन कार या संघाचं प्रतिनिधित्व करणारा ऐश्वर्या सुर्वे बाबा याला आपण पाहिलं. धावा इथे प्राप्त होतील. त्या 2 संघाची धावसंख्या 60 आहे. अजूनही 11ची आवश्यकता. येणारे 5 चेंडू आणि 11 धावसंख्येची आवश्यकता. कॅच नाही तर या मॅच मध्ये येण्यासाठी महत्वाचा होता तो झेल. त्याच्यासाठीचे प्रयत्न जे ऐश्वर्याचे आपण पाहिले. पुढचा बॉल आणखीन एक फटका ऑन साइडला केला. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक सूर्या थोडासा दूर राहिलाय. रन्स एक मिळेल. दुहेरीसाठी पलटलाय पुन्हा एकदा. अक्षय पवार पैकी खराब झाली आहे. रन्स पुन्हा एकदा मिळतात. त्या 2 काय घडतात. थरार नाट्यमय वातावरण मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालंय. कारण मॅच प्रत्येकाला इथे जिंकायची आहे. जिंकण्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये उतरलेत हे खेळाडू. हार कोणालाही मान्य नाही. 4 बॉल 9ची आवश्यकता. पहिल्या 2 बॉलवरती 2 दुहेरी धावा 2 डबल्स आलेल्या पाहायला मिळतात. आणि म्हणून की काय 4 धावा पहिल्या 2 चेंडूवरती आलेल्या पाहायला मिळाल्यात. आवश्यकता आहे ती येणाऱ्या 4 बॉल आणि 9 धावसंख्येची. एखादा निर्धाव चेंडू कहाणीमध्ये ट्विस्ट आणेल, मॅच मध्ये कमबॅक करून देईल.
यावेळेचा बॉल ऑन साइडला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. ऐश्वर्या सूर्य आपला हजरजबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवतोय. फेकी चांगली केली आहे, परंतु इथे घडतंय तरी काय, रन्स पुन्हा एकदा प्राप्त केल्या जातात त्या दोन. अक्षय पवार वेगाने धावत असताना पाहायला मिळतोय. अक्षय पवारने आता मात्र जीवाचा आटापिटा केलाय. धावतोय तो वेगाने, रन्स कंप्लीट करतोय. संघासाठी महत्वाचे क्षण आहेत आणि तो इथे साकार करत असताना नेक्स्ट मॅच आपण लक्ष वेधूयात प्रत्येक खेळाडूंचं, दोन्ही संघांचं, की कोणत्याही स्वरूपाचा सराव होणार नाही. उर्वरित 3 बॉलचा खेळ शेष आहे. 3 चेंडू आणि विजयासाठी 7 धाव संख्येची आवश्यकता. आने वाली 3 गेंदे 7 रनों की जरूरत. 3 चेंडू 7 धावा. आता तूच काहीतरी कर बाबा असं म्हणत असेल संघ सहकारी. उजव्याशीच्या बाहेर बॅटची आउटसाइड. आता मात्र 2 बॉल 6ची गरज. 2 चेंडू आणि 6 धावा. कृष्णा त्रिपाठी तर एका बाजूला अक्षय पवार. कोण जिंकणार हे द्वंद्व युद्ध, कोण जिंकणार ही मॅच. सामना अतितटीचा, डोळ्याची पारणं दिपवणारी ही मॅच पाहायला मिळते. याची देही याची डोळा. आपण पाहतोय क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा, भटवाडीच्या मानाचा चषक. मॅच टाइम स्पोर्ट्स लीजंड ट्रॉफी 2024 9वं पर्व. आणि आज तमाम क्रिकेट रसिकांना आहे गर्व असे 9वं पर्व आपण पाहतोय. 2 चेंडू 6ची गरज. कमी गतीने पिक केला ऑन साइडला. मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सामना संपवला एका फटक्याने. अक्षय पवार आणि संपूर्णतः या मॅच मध्ये पकड मजबूत केली त्या आघाडीच्या दोन्ही फलंदाजाने. एक चांगल्या रीतीचा खेळ निश्चित पाहायला मिळतो. 71 धाव संख्येचा करायचा होता पाठलाग आणि तो 8 विकेट राखून इथे केलाय आर्या अहिरा स्मॅशर टिळकनगर या टीमने. चेक. चला, कोणती प्रॅक्टिस होणार नाही. डायरेक्ट विनंती असेल, मांडूप स्ट्रायकर 2 मिनिटाच्या आत आपला ओपनर बॅटर मैदानात पाठवायचा आहे. मांडूप स्ट्रायकर आपले बॅटर मैदानात